आशू आत्या. आशू दे दे मला, मी बोलतो. एक मिनिट आशू आत्या, बाबांशी बोल. आशू बोल. दादा, बरं वाटलं तुझा आवाज ऐकून. कसा आहेस? कसा वाटतोय आवाजावर? रागवलायस दादा? अगर रागावेन कसा? धाकटी बहीण आहेस तू माझी. दादा, ए वेडी, अगं रडतेस का लहान मुलासारखी? एवढी लांब बेंगलोरला एकटी राहतेस तू, भरपूर पैसे कमावतेस तुझ्या संसारासाठी, अभिमान वाटतो मला तुझा. असं नको ना बोलू. आशू, हवं तर मला ओरड, रागाव, पण एवढी माया नको. तुझं ऑपरेशन झालं, तुला अटॅक आला तरी मी बघायला आले नाही. मला माफ कर दादा. नाही आशू, रागावलो नाही मी. वाईट वाटलं मला, तू आली नाहीस भेटायला म्हणून. दादा, एकदा वाटलं आता कधीच भेट होणार नाही आपली. पण आता मात्र उशीर करू नको आशू. हो दादा. शक्य तितक्या लवकर निघून ये. काळजी घे. हो, सांभाळून राहा. नक्कीच सांगेन. हो हो, 100%. ओके, बाय. हाय मितू. हाय. कोणाशी बोलत होतीस? काय म्हणालास? मितू? आज कितीतरी दिवसांनी तू मला अशी हाक मारलीस. रिलॅक्स आहेस खूप? आय एम टोटली रिलॅक्स टुडे. एकतर अश्विनीच्या भावाची सर्जरी झाली आणि आय एम शुअर की रिकव्हरी सुद्धा लवकर होईल. अगं, आणि मुख्य म्हणजे त्या माझं अजून एक काम झालं, त्यामुळे असं टेन्शन गेलं माझं सगळं. नक्की? तुझा हा मूड सेलिब्रेट करायला आपण डिनरला जाऊया? मितू, किती दिवसांनी म्हणालीस तू डिनरला जाऊया? ऑफकोर्स जाऊया. चल चल, तयार हो, लगेच लगेच निघूया. 1 मिनिट, मी 5 मिनिटात रेडी होईन. तुलाच वेळ लागणार नाही का? काय म्हणालीस तू? मी 5 मिनिटात रेडी होईन. 5 मिनिटात? हां, 5 मिनिटात. बेट? बेट. बघूया आज अधिक कोण तयार होते. मी आशूला सांगतो ताबडतोब तयार हो. बघूया आज तुम्हा दोघींपैकी अधिक कोण तयार होते. लेट्स सी. आलोच. अश्विनी, चल तयार हो. आपल्याला बाहेर जायचंय आणि तुझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. कम ऑन, लगेच तयार हो. काय ग, अशी का बसलीयस? कसला विचार करतेस तू? हे बघ, त्या होळकरचा बंदोबस्त केलाय मी अश्विनी, कायमचा.
तो तुला आता कधीही त्रास देणार नाही, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नकोस तू. अगं आणि दादांचं ऑपरेशनही व्यवस्थित झालंय, सगळं ठीक आहे ना. रिलॅक्स. अगं नमिताने प्लॅन बनवलाय बाहेर जेवायला जाण्याचा. हा चल तेव्हा लवकर तयार हो, निघायचंय आपल्याला. असं काय करतेस तू? आता सगळे प्रश्न सुटलेत ग, कसलं टेन्शन घेतेस आता? समीरचा फोन आला होता. तो परत यायचा निर्णय घेतो. मी निघू का जरा? घरी जाऊन डबा घेऊन येते. आणि दुष्यंतला पण ठेवले ना शेजारी, कंटाळला असेल तो. जाऊन येऊ मी. काय अंजू, सगळं तुझ्यावरच पडतंय. काय करणार आता? मदतीला नाहीये ना कोणी. मला कळतंय. आशू आली नाही मला बघायला म्हणून रागावलीस तू. पण अंजू, छे हो, मी कोण रागावणारी? आणि तसंही अश्विनी रागवण्याची हिंमत तरी करू शकते का मी? तिच्या त्या प्रदानांमुळे तर पैशाची आपल्याला मदत झाली. त्यामुळेच तर तुमचं ऑपरेशन होऊ शकलंय. तर तेवढे पैसे कसे उभे केले असते आपण? तुम्ही अश्विनीचा ध्यास घेतलाय. एवढं मोठं ऑपरेशन झालंय तुमचं, पण ती आली नाही. एवढ्या क्षुल्लक गोष्टी का लक्षात ठेवायच्या असतात? आणि त्याने त्रास नसतो करून घ्यायचा, नाही का? असो, येते जाऊ. मालविका आहे बाहेर, काही लागलं तर तिला सांगा. येते जाऊ. हॉस्पिटलची सगळी बिल्स तुम्ही सेटल केलीत ना? काही आउटस्टँडिंग नाही आहे? नक्की? ओके, या, गुड नाईट, बाय. अश्विनीच्या भावाची सर्जरी व्यवस्थित झाली. होळकरचाही बंदोबस्त झाला. पण तेवढ्यात समीर परत येणार हे नवीन संकट अश्विनीवर कोसळलं आहे. बिचारी अश्विनी. हे समीरशी इतकं मोठं खोटं बोलावं लागतंय तिला. पण आयुष्यात कधी ना कधीतरी तिला त्याला हे सांगावं लागेलच. सांगेल का ती? बिचारीचं काय होणार आहे काही कल्पनाच करवत नाही. जेवायला वाढले. येतोयस ना? हो, आलो. इतका खोलात जाऊ नको शुभंकर. नको गुंतूस इतका अश्विनीत. त्या वेदनेच्या लाटेने तुला वेढलं तर सगळ्याच नात्यांची वाताहत होईल.
शनिवारचा प्रोग्राम कॅन्सल केला म्हणून चिडलीस का तू? तू कुठे कॅन्सल केलास? मीच कॅन्सल केलं. हो, पण जेव्हा मी अश्विनीच्या रूम मधनं आलो तेव्हा खूपच डिस्टर्ब होतो, म्हणून तू. अगं पण काय करणार, तुला माहिती आहे सध्या तिच्या बरोबर एकामागून एक काय काय घडतंय. आणि आज खरंच तिचा मूड. अरे पण तू आहेस ना तिचा मूड सांभाळायला, मग प्रश्नच मिटला. मी तर माझ्या मूडचं काही का होईना, खर तर कितीतरी दिवसांनी आपण दोघं डिनरला जाणार होतो. आपण दोघं, पण तुझ्या लेखी आता आपण दोघं असं काही उरलोच नाही होत ना. प्लीज स्टॉप इट. अगं तुला माहितीये का आज काय झालं ते? समीरचा फोन आला होता आणि तो परत यायचं म्हणतोय. अगं सो मीता, तू जेवून घे. मीता, मीता, हे काय? अजून चिडलीस तू? तुझा राग अजून नाही गेला? माझा राग जातच नाहीये. काय कमी केलं आपण तिच्यासाठी? तरी सतत तिचं रडगाणं चालूच असतं, रोज नवीन प्रॉब्लेम्स. तरी सुद्धा आपण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलोय ना. पण ती आपल्या आनंदासाठी एकदा तरी आनंदाने घरात फिरताना दिसलीये तुला कधी? नाही. हे बघ, आपला संबंध फक्त बाळाशी. तिच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये जर आपण एवढे गुंतून पडलो ना तर उगाचच. अगं काय बोलतेस तू? या क्षणी समीरचं भारतात परत येणं हा किती सिव्हिअर प्रॉब्लेम आहे, तुला कळत नाहीये? सो सरोगसी बद्दल समीरला न सांगणं हा तिचा निर्णय होता. सो लेट हर फेस इट अँड शी हॅज टू. आपण कॉन्ट्रॅक्ट केलंय तिच्याशी, त्या मोबदल्यात आपण पैसे देतोय तिला. मीता, हे तू बोलतेस? हो, हे मीच बोलते. गुड नाईट. पलाश, काय झालं रे? गप्प गप्प असतोस, कंटाळल्यासारखा दिसतोस. कामाचा कंटाळा आलाय का तुला? नाही म्हणजे तुला कामाचाच कंटाळा आला असेल असं नाही मला म्हणायचंय. कदाचित दुसरं काहीतरी असेल जे तुला डिस्टर्ब करतंय. पण ठीक आहे, तुला सांगावंसं वाटत नाहीये ना, तोपर्यंत नको सांगूस. इट्स ओके. फक्त तू आनंदी राहावंस एवढंच मला वाटतं रे. अरे कधी कधी ना छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला उगाचच सिरियस वाटतात. त्यातून तू आहेस ॲक्टर, म्हणजे सतत वेगवेगळ्या इमोशन्सचे सीन करून करून ना तुला थकायला होत असेल कदाचित. मला काय वाटतं सांगू? तुला मानसिक विश्रांतीची गरज आहे. डोंट वरी पलाश, आय एम ऑलवेज देअर फॉर यू.
बोल नमिता. मला ना या सगळ्याचा कंटाळा आलाय. सरोगसी झाल्यापासून कुठल्याही गोष्टीचा निर्भेळ आनंदच मिळू नये का ग मला? इतके दिवस तूच मला समजावून सांगत होतीस ना, तूच उपदेश केलेस मला. शुभंकरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करायचा प्रयत्न कर, त्याची काहीतरी बाजू असेल. पण आता आशूचा दृष्टिकोन म्हणजे त्याचा दृष्टिकोन झाला. आशूच्या प्रॉब्लेम खेरीज त्याला जगातले दुसरे कुठलेही प्रॉब्लेम दिसत नाही. आता मला नाही, मीरा त्याला समजावून सांगण्याची वेळ आली. तुझ्याकडे पेशन्स नावाची गोष्टच नाहीये का नमिता? दादाला जराही समजून घेत नाहीयेस तू. आशूचे प्रॉब्लेम तो नाही सोडवणार तर कोण सोडवणार आहे या क्षणी? एनिवे, बोलण्यासारखं खूप काही आहे, पण मीता रात्र किती झाली आहे, मीही दमलीये ग. मलाही माझ्या घरच्यांना वेळ द्यायला नको का? तू तू अशी छोट्या छोट्या गोष्टींनी हायपर व्हायला लागलीस तर कसं चालेल? शांत राहण्याचा प्रयत्न कर. आपण उद्या बोलू. म्हणजे पुन्हा मीच हायपर होते, मीच समजून घ्यायचं, मीच शांत राहायचा प्रयत्न करायचा. बोल अशू. समीर तू. अशू, माझी परत येण्याची तयारी झाली आहे. मानसिक तयारी झाली. समीर तू मला माझ्याजवळ हवायस, पण तो तुझं स्वप्न पूर्ण करून आलास ना तर मला जास्त आनंद होईल. मला माझ्या समीरला जिंकलेलं पाहिजे. मला एक सांग, आपल्या आयुष्याची सुरुवात आपण मनातल्या उदास आणि पराभूत भावनेनं करायची का? इतका धीर धरलास, इतके कठीण दिवस काढलेस, ते कशासाठी? एक सांगू, मी, आई, दादा, बहिणी सगळे तुझ्या यशाकडे डोळे लावून बसलोय. आणि खरं सांगू, तू जर तसाच परत आलास तर आमच्यापेक्षा तुला त्याचा जास्त त्रास होणार आहे हे मला माहिती आहे. मला कोणताही निर्णय तुझ्यावर लादायचा नाहीये. मला तुझा आनंद हवा आणि तुझा आनंद कशात आहे हे तुलाच ठरवायचंय. मला हे सगळं बोलणं गरजेचं वाटलं म्हणून मी बोलले. तू काहीही ठरवलंस तरी मी नेहमी तुझ्या बरोबर आहे.